नवरात्र उत्सव बघण्याकरिता व देवींच्या दर्शनासाठी करिता यवतमाळ शहरात संपूर्ण राज्यातून भक्तगण मोठ्या श्रद्धेने येतात। यवतमाळ शहरात साजरा होणारा नवरात्री उत्सव हा देशात दुसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकावर साजरा होणाऱ्या नवरात्री उत्सवांपैकी एक आहे। यवतमाळचा उत्सव हा सर्वदूर परिचित असल्याने त्यामुळे नागरिकांची ओढ ही यवतमाळकडे असते। नवरात्रामध्ये भव्य दिव्य आकर्षक देखावे, आकर्षक रोषणाई, गरबा स्पर्धा, त्यामुळे रात्रभर नागरिकांची गर्दी बघायला मिळते। या काळात अनेक मंडळांतर्फे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। यवतमाळ शहरातील नवरात्र सोहळा बघण्याकरिता विदर्भ, मराठवाडा तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश मधील नागरिक येत असतात। विविध मंडळाच्या वतीने या भाविकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी आठवडी बाजार येथील हिंदुस्थान दुर्गा मंडळाजवळ तर यात्रेचे स्वरूप आले आहे। त्या ठिकाणी मोठमोठे झुले, साहित्यांची दुकाने लागलेली आहेत। यावेळी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची मोठी गस्त असते। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। आज आपण आलेलो आहोत यवतमाळमध्ये। यवतमाळचा दुर्गोत्सव हा पूर्ण भारतामध्ये सेकंड नंबरवरती आहे। त्याच अनुषंगाने आज आपण या दुर्गा मंदिराचे अध्यक्ष त्यांच्याशी बोलूया। शिवराय दुर्गोत्सव मंडळाची स्थापना ही 8 वर्षाच्या पहिले आम्ही पूर्ण ग्रुप मिळून केलेली होती। या ठिकाणी येथील चौकातील जे मुलं होते बसणारे त्यांच्यामार्फत हा शिवराय दुर्गोत्सव मंडळ स्थापन झालेला आहे। या ठिकाणी अल्पावधीतच या मंडळाने एवढं मोठं काम केलेलं आहे की आज यवतमाळमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्यासारखेच आहे। आणि मेन मंडळाचा उद्देश हा आहे की मित्रत्व जे आहे, मित्रता जोडून ठेवणे हे मंडळाचा मेन उद्देश आहे। आणि त्यानंतर मंडळाकडून वर्षभर सामाजिक उपक्रम हे सुरूच असतात। आणि मेन जे नवरात्रात 9 दिवस मेन हॉस्पिटलमध्ये ज्या नवजात शिशु जे जन्मास येते मुली, त्यांना बेबी किटचे वाटप नवरात्र झाल्याच्या नंतर करण्यात येते मंडळाकडून। मी अस्मिता अमोल बेंद्रे। हे आज माझं फर्स्ट परफॉर्मन्स आहे आणि मी माझ्या मम्मीसोबत परफॉर्म करत आहे। आणि मी ऑन टाईम आली तरी मॅमनी खूप छान शिकवलं, हसत खेळत शिकवलं आणि खूप छान शिकवलं। नमस्कार, माझं नाव सौ भक्ती समीर भोरे। मी 15 दिवसाचं वर्कशॉप घेतलं होतं गरबा दांडिया, आणि आज आमचा परफॉर्मन्स आहे शिवराय दुर्गोत्सव मंडळ दर्डानाथा यवतमाळ इथे। लेडीजनी खूप चांगला प्रतिसाद दिला। त्यांच्या वर्किंग टाईममधून टाईम काढून पूर्ण दिवसभराची कामं मॅनेज करून या स्त्रियांनी मला खूप छान प्रतिसाद दिला। त्यांची प्रॅक्टिस, त्यांची स्फूर्ती बघून खूप चांगलं वाटलं। आणि प्रत्येक स्त्रीची जी शक्ती असते ती नवरात्रात नक्कीच आपल्याला पाहायला भेटते। आणि आज आमचा परफॉर्मन्सही आम्ही दणक्यात देऊ, हो की नाही? येस। तर आज आमचा परफॉर्मन्स होता आहे, गोंधळ आहे, गरबा आहे। सगळ्यांनी खूप एन्जॉय करावं आणि आमच्या स्त्रियांची शक्ती ही काही कमी नाही आहे। आज आम्ही ते प्रूव्ह करू। आजच्या जगामध्ये स्त्रिया खूप असुरक्षित आहे, आपल्याला माहिती आहे। तरी या स्त्रियांनी, प्रत्येक स्त्रीनी हिम्मत करून प्रत्येक गोष्ट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। वर्किंग वुमेन आहे, घरचं सांभाळून सगळं सांभाळून ही स्त्री सगळं करू शकते। आज त्यांनी ते प्रूव्ह केलं आहे आणि आज आमचा परफॉर्मन्स आम्ही जोरदार देणार आहोत। नमस्कार, मी सुषमा अमोल बेंद्रे। आमचा जो वर्कशॉप आहे हे भक्ती मॅडम ज्या आता बोलल्या आहेत त्यांनी आमचा वर्कशॉप घेतला आहे। त्यांनी आमचा वर्कशॉप खूप छान प्रमाणे घेतला आहे आणि आम्हाला टाईम ॲडजस्ट नव्हता होत, तर त्यांनी आमचं जसं मुलं शाळेत जातात तर त्यावेळेला ॲडजस्ट करून त्यांनी आमचा घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आमची एज लिमिट नाही आहे। त्याच्यामध्ये गरबा असा आहे की त्याच्यामध्ये आपण म्हणजे एजेड पण असतो, यंगस्टर पण असतो, जसं की या कॉलेजच्या मुली पण आहे, आम्ही पण आहे आणि एजेड लोक पण आहे। आणि आज आम्ही नक्कीच खूप धमाल करू। आणि धन्यवाद की शिवराय मंडळांचं की त्यांनी आम्हाला आज हा म्हणजे करण्यासाठी आम्हाला प्रतिसाद दिला, मौका दिला। खेळण्यामध्ये वयाचं बंधन नसतं। लहान मुलीपासून तर वयोवृद्ध महिलासुद्धा यामध्ये खेळ करतात। आणि महिलांचं असं म्हणणं आहे की हा आमच्यासाठी एक प्रकारे फ्रीडम आहे। आणि जे महिला जे फ्रीडम दिलेलं आहे त्याच्यामागे आमच्या पुरुषाचं म्हणजे जे पती आहे त्यांचासुद्धा खूप मोलाचा वाटा आहे। त्यामुळे आम्ही त्यांचासुद्धा एक प्रकारे आभार मानतो असं त्यांचं म्हणणं आहे।